नमस्कार, घरगुती रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण चपातीवर अंडी टाकून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. तर याचे आपल्याला काय बनवायचे आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. रेसिपी अतिशय साधी, सोपी आणि झटपट होणारी अशी आहे, यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. तर इथे मी एक कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता कांदा आणि हिरव्या मिरच्या आपण अगदी बारीक अशी कापून घेऊया, चिरून घेऊयात. सकाळच्या धावपळीत नाश्त्याला काय बनवायचे हे जर सुचत नसेल तर हा व्हिडिओ एकदा नक्की ट्राय करून पहा. साधी सोपी अंड्याचा पराठा नक्की तुम्ही ट्राय करून पहा. तुम्हाला देखील हा पराठा नक्कीच आवडेल. लहान मुलांना सुद्धा हा पराठा नक्कीच आवडेल. लहान मुलांच्या सुद्धा आवडीचा पदार्थ आहे. मिरची इथे मी बारीक कापून घेतलेली आहे. आता कांदा सुद्धा शक्य तितका बारीक कापून घ्यायचा. पहा, कांदा आणि मिरची इथं बारीक कापून घेतलेला आहे. आता कोथिंबीर घ्यायची आणि ती पण सुद्धा शक्य तितकी कोथिंबीर बारीक अशी चिरून घ्यायची, कापून घ्यायची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या वापरू शकता, जसं गाजर असेल, बीट असेल किंवा कोबी फ्लावर असेल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्या वापरू शकता. आता कांदा, कोथिंबीर आणि मिरची आपण छान अशी बारीक कापून घेतलेली आहे, चिरून घेतलेली आहे. यानंतर एक वाटी घ्यायची. या वाटीमध्ये आपण 2 अंडी फोडून घेणार आहोत. तर इथे मी फक्त 2च अंड्याचा वापर करणार आहे. आता ही दोन्ही अंडी आपण फोडून घेऊयात. पहा, इथे मी दोन्ही अंडी फोडून घेतलेले आहेत. आता इथे यामध्ये आपण चिरलेल्या भाज्या घालूयात. बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आता यामध्ये मी काही मसाले घालणार आहे. अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचे आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसालेसुद्धा घालू शकता. यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि काठी चमच्याच्या साहाय्याने हे अंडे आपल्याला फेटून घ्यायचे आहेत, एकजीव करून घ्यायचे आहेत. काठी चमच्याच्या साहाय्याने हे अंडे आपण एकजीव करून घेऊयात. इथे आपल्याला काठी चमच्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून अंडी छान अशी फेटले जातील. आता अंडी छान अशी एकजीव फेटून घेऊयात. इथे आपलं अंड्याचे मिश्रण तयार झालेलं आहे. आता एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे, कणकेचा गोळा घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर कणिक शिल्लक असेल तर तुम्ही तो गोळा वापरू शकता. नाहीतर चपाती शिल्लक असेल तर तुम्ही चपातीवर सुद्धा अंडी पसरून हा पराठा तयार करू शकता. आता या पिठाची आपल्याला अगदी पातळसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे. जास्त जाडही नाही ठेवायची, अगदी पातळसर, जितकी शक्य होईल तितकी पातळसर आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे. पहा, इथे आपली चपाती लाटून तयार झालेली आहे. आता गॅसवर एक पॅन ठेवायचा. पॅन छान असा गरम झाला की याला सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं. मी ते पॅनवर तेल लावून घेत आहे. तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटरसुद्धा लावून घेऊ शकता. पहा, सर्व बाजूने मी इथं तेल लावून घेतलेले आहे. आता यावर लाटलेली चपाती टाकायची. चपाती भाजताना आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे. तर छान अशी आपण चपाती भाजून घेऊयात. पहा, चपाती भाजत आलेली आहे. आता चपाती आपण उलटून घेऊयात, पलटून घेऊयात. तर याच्या सर्व कडा मोकळ्या करायच्या आणि चपाती पलटून घ्यायची. वरून तेल लावून घ्यायचं. दोन्ही बाजूने आपल्याला चपाती छान अशी भाजून घ्यायची आहे. पहा, वरून मी इथं तेल लावून घेतलेलं आहे. आता चपाती आपण पलटून घेऊयात. पहा, चपाती मी इथं पलटी करून घेतलेली आहे. आता दोन्ही साईडून अलटी-पलटी करून आपण चपाती छान अशी भाजून घेऊयात. पहा, इथे मी चपातीची एक साईड छान अशी भाजलेली आहे आणि दुसरी साईड थोडीशी भाजलेली आहे, जेणेकरून आपल्याला त्यावरती अंड्याचं मिश्रण पसरता येईल. आता तयार केलेलं अंड्याचं मिश्रण यावर पसरून घ्यायचं आहे. पहा, अंड्याचं मिश्रण चपातीवर घालायचं आणि उलटण्याच्या साहाय्याने आपल्याला हे मिश्रण सगळीकडे पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून चपातीला अंड्याचं मिश्रण सगळीकडे लागले जाईल. यामुळे उलटण्याच्या साहाय्याने मी हे अंड्याचं मिश्रण सर्व चपातीला पसरून घेत आहे, लावून घेत आहे. पहा, अंड्याचं मिश्रण चपातीला लावून तयार झालेलं आहे. आता कडेनं थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि आता चपाती आपल्याला पलटून घ्यायची आहे. अंड्याचा पराठा आपण पलटून घेऊयात. तर इथे मी अंड्याचा पराठा बनवत आहे. तुमच्याकडे जर चपाती शिल्लक असेल
तर तुम्ही नाश्त्यासाठी हा अंड्याचा पराठा तयार करून खाऊ घालू शकता। हा पराठा दिसायला जितका सुंदर दिसतो तितका चवीला देखील खूपच छान लागतो। तुम्ही देखील हा पराठा एकदा नक्की ट्राय करून पहा। तर मंडळी, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स सर्वप्रथम तुमच्या फोनवर येत जातील। आता पहा, हा पराठा आपण अलटी-पलटी करून छान असा भाजून घेऊयात। खालच्या बाजूने सुद्धा छान असा पराठा भाजून घेऊयात। आता इथे आपला पराठा तयार झालेला आहे। गॅस बंद करायचा आणि पराठा पहा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। पहा, दिसायला जितका हा पराठा छान दिसतो तितकाच चवीला देखील खूपच भन्नाट लागतो। तुम्ही सुद्धा हा पराठा एकदा नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। चला तर मग बाय बाय।